आता एक मोठी बातमी आपल्याकडे येते। अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार असल्याचं सूत्रांकडून कळतं आहे। शिर्डी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा तिच्या विरोधात दाखल करण्यात आलाय। अटकेसाठी शिर्डी पोलीस कल्पना खरातच्या मागावर आहेत, तर कल्पना खरात फरार असल्याचं कळतंय। 2 पथकं नाशिकच्या दिशेने रवाना झालेली आहेत। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी सागर गायकवाड। सागर, अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार असल्याचं सूत्रांकडून कळतंय, काय ताजे अपडेट? नक्कीच, खरं तर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर शिर्डी पोलीस हे अशोक खरातच्या पत्नीला अटक करण्यासाठी नाशिकच्या त्यांच्या घरी येत होते, मात्र ती इकडे फरार असल्याचं समोर आलेलं आहे। यात जर विचार केला तर कल्पना खरात यांच्यावरती शिर्डीमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। हा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हे शिर्डीची पोलिसाची जी पथक आहेत हे सूत्रांच्या माहितीनुसार ते एक पथक पुण्याच्या दिशेने देखील रवाना झालेलं आहे। इथे जर बघितलं तर मी आता नाशिकच्या ज्या ठिकाणी अशोक खरात राहत होता त्या घराजवळ आहे आणि ह्या घरात जर बघितलं तर घराला कुलूप लावण्यात आलेलं आहे। त्यांच्या मुलीची तब्येत बिघडलेल्या असल्या कारणामुळे ते कुठेतरी बाहेर गेल्याचं त्याच्या आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांनी सांगितलं आहे। मात्र प्रत्यक्षात जर बघितलं तर अशोक खरात याची पत्नी जी कल्पना खरात आहे ही सध्या फरार असल्याचं समोर येत आहे। तर तिच्यावरती शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि या गुन्हा दाखल झाल्यानंतर ती आता सध्या फरार आहे। तिच्यावरती पोलीसचे 2 पथक देखील तिच्या मागावरती असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। धन्यवाद सागर, ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।